नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत सणाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पौष महिन्यातील एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत होय। मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होणे होय। संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊ लागतो। सूर्याच्या या स्थितीस उत्तरायण असे म्हटले जाते। मकर संक्रांती दिवशी आप्तसुखी यांना तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे बोलून स्नेहवृद्धिंगत होण्यासाठी शुभकामना करतात। मकर संक्रांत सणास सुवासिनी स्त्रिया मातीच्या 5 गट व 5 बोलीत स्थानिक ठिकाणी पिकवली जाणारे पिकांचे दाणे तसेच स्थानिक फळे भरलेल्या मातीच्या गटास वाण असे म्हणतात। या मातीच्या गटांना सुगड या नावानेही संबोधले जाते। वाण घेऊन स्त्रिया मकर संक्रांती सणा दिवशी ग्रामदेवतेला ओवाळतात। तसेच इतर सुवासिनी स्त्रियांबरोबर हळदी कुंकू कार्यक्रम करून एकमेकांना तिळगुळ देऊन एखादी संसार उपयोगी वस्तू एकमेकींस भेट देतात। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते। यामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी, तीळ लावलेली भाकरी, लोणी, पालेभाज्या यांचे एकत्रितपणे शिजवून खेदट केले जाते। प्रथम खेदटांचा नैवेद्य घरातील देवदेवतांना समर्पण करून नंतर घरातील सर्व मंडळी त्यांचे सेवन करण्याची परंपरा आहे। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।